साधारण 2014 ची ती गोष्ट. कागल तालुक्यातील यमगे गावाच्या माळरानातील एका झोपडीत मिणमिणत्या दिव्याचा अंधुक प्रकाश दिसत होता. रातीच्या अंधारात रातकिड्यांना तर ऊत आला होता. किर्र आवाज रातीची स्मशान शांतता भेदून टाकत होता. 10वी इयत्तेत शिकणारा बिरदेव झोपडीतल्या मिणमिणत्या पेटणाऱ्या दिव्यात तेलाची धार सोडतो आणि दिव्याची वात थोडी मोठी करून तो पुन्हा वाचू लागतो. दुसऱ्या दिवशी बिरदेवचा SSC बोर्डाचा शेवटचा पेपर असतो. आपला धनी अजून जागा कसा या विचाराने बाहेरच्या खोपटातली मेंढरं मधूनच बेहे बेहे अशी ओरडत होती. बाप अंथरुणात जागाच होता, पण पोराला कळू नये म्हणून तो घोंगडी पांघरून झोपल्याचं सोंग करून होता. रात्री उशिरापर्यंत बिरदेव अभ्यास करत राहिला आणि डोळे जड झाल्यावर तो हळूच घोंगडीवर लुडकला. दुसऱ्या दिवशी बिरदेवने SSC बोर्डाचा शेवटचा पेपर दिला आणि जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा बातमी आली, बिरदेव 96% गुण मिळवत कोल्हापूरच्या मुरगुड केंद्रात पहिला आला होता. शाळेपासून सगळ्या गावात कौतुक झालं. लहान थोरांना वाटू लागलं, पोरग लय हुशार आहे. पुढे विज्ञान शाखेत त्याने प्रवेश घेतला आणि 12वीला 89% गुण मिळवले. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण आता पुढे काय हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर होता. वडिलांचा पिढीजात मेंढ्या पालनाचा व्यवसाय आणि 5वीला पुजलेली गरिबी. अनेक लोक भेटायची, बिरदेव हे कर, बिरदेव ते कर, इथे ॲडमिशन घे, अमुक एक कोर्स केलास तर लाईफ सेट आहे, असे अनेक सल्ले द्यायचे. शिकून काही होत नाही राव, असं सांगणारे महाभाग देखील भेटले. पुढे बिरदेवने पुण्याच्या COEF या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. पण अजूनही बिरदेवची शिक्षणाची भूक मात्र भागत नव्हती. इंजिनिअरिंगला असताना एक दिवस बिरदेवच्या कॉलेजमध्ये UPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार समारंभ आयोजित केला होता. हे बघून बिरदेवला वाटलं, हे UPSC काय ते भारीच आहे राव. आणि इथूनच UPSC नावाचे भूत बिरदेवच्या डोक्यात केले. मोठा भाऊ वासुदेवला वाटत होतं की आमच्या बिरदेवने शासकीय अधिकारी व्हावे. जवळच्या व्यक्तींनी बिरदेवला UPSC शिक्षणासाठी मदत केली. एका मित्राच्या आजोबांनी तर बिरदेवला 2 लाख रुपये दिले. यानंतर बिरदेवने दिल्ली गाठली. दिल्लीत UPSCचे त्याने क्लासेस लावले. दिवसातले सगळे तास तो आपल्या स्वप्नासाठी खर्ची घालू लागला. पण पदरी मात्र निराशा पडली. 1 मे 2021 रोजी त्याने पहिला अटेम्प्ट दिला. पूर्व परीक्षेत त्याला यश मिळाले नाही. दिल्लीत 2 वर्षे UPSCचा अभ्यास करूनही पहिल्या 2 प्रयत्नात त्याला UPSCने फक्त हुलकावणी दिली. महिन्याला 10-12 हजार रुपये खर्चाला पाठवणे वडिलांना कठीण होते. एक दिवस वडील त्याला म्हणाले, पोरा, अरे नात सोडून दे र. अरे असलं शिक्षण आपल्याला परवडते वैर. अरे श्रीमंतीचे खेळ आहेत रे हे. कुठंतरी कचेरीत नोकरी कर. बघ. वडिलांचे हे शब्द पोराच्या काळजात झोंबले. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तो म्हणाला, बापू, अरे एकदा प्रयत्न करतो, नाहीतर मग नोकरी करतो. 2023 मध्ये बिरदेव दिल्ली सोडून पुण्यात आला आणि तो पुन्हा नव्या जोमाने UPSCची तयारी करू लागला. एप्रिल 2023 मध्ये त्याने पुन्हा UPSCची पूर्व परीक्षा दिली. तेव्हा सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये तो उत्तीर्ण झाला. आता UPSC दूर नाही असं वाटत असतानाच मुख्य परीक्षेच्या वेळी त्याला डेंग्यू झाला. फॉरेस्टच्या मुख्य परीक्षेत तो फक्त 3 मार्कांनी नापास झाला. बिरदेव पुन्हा खचला, पण त्याने प्रयत्न सोडले नाही. 2024ला पोलीस सर्व्हिससाठी UPSC पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा तो उत्तीर्ण झाला. जानेवारी 2025 रोजी त्याची UPSCसाठी मुलाखत झाली. यावेळी मात्र बिरदेवला विश्वास वाटत होता की आपण मैदान मारणार. पुढे परीक्षा देऊन तो घरी आला आणि आपल्या नित्याच्या कामात रमून गेला. 22 एप्रिल 2025च्या सकाळी खांद्यावर घोंगडे, डोक्यावर टोपी, पायात जाडजूड पायतान, पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून तो मेंढ्या चरण्यासाठी म्हणून रानात गेला.
दुपारी 2 मित्र बिरदेवला रानोमाळ शोधत शोधत रानात पोचले. दूर उभ्या असलेल्या बिरदेवला मित्रांनी लांबूनच आवाज दिला, अरे बिरदेव, बिरदेव बिरदेव. बिरदेवने लांबूनच ओ दिला. काय र, काय झालं? नाव काढलं लेका, नाव काढलं. 551वी रँक आली. हसत हसत बिरदेव मित्रांच्या जवळ आला. मित्रांनी बिरदेवला भंडारा लावला. बिरदेवला रडू आवरेना. गरीब धनगराचा पोर साहेब झाला होता. बिरदेव सिद्धप्पा ढोणे देशात 551वी रँक मिळवत UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. कोल्हापूरच्या कागल तालुक्याच्या माळ रानापासून देशाच्या कानाकोपऱ्यात सोशल मीडियावर एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, माळ रानावर मेंढ्या चरणाऱ्या गरीब धनगराचा पोर UPSC परीक्षेत 551वी रँक घेऊन उत्तीर्ण होणारा कोण? हा बिरदेव सिद्धप्पा ढोणे. आपल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे गरीबाचा पोर सुद्धा शासकीय अधिकारी बनू शकतो याचं उदाहरण सेट करणारा, गोरगरीब तरण्या पोरांना IAS IPS अधिकारी बनण्याची मोठी स्वप्ने दाखवणारा, स्पर्धा परीक्षांच्या झगमगीत दुनियेत मैदान मारणारा कोल्हापूरचा रांगडा गडी बिरदेव सिद्धप्पा ढोणे. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या बिरदेव ढोणे या मुलाचा प्रवास आपण जाणून घेत आहोत. 1998 सालात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे ह्या गावात बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांचा जन्म झाला. वडील सिद्धप्पा ढोणे हे पिढीजात मेंढपाळ व्यवसाय करतात, तर आई गृहिणी आहे. बिरदेवला आणखी 2 भावंडे आहेत. घरात 6 तोंडे खाणारी, त्या मानाने उत्पन्नाचं साधन नाही. घरची गरिबी, माळ रानावरचं ते खडतर जीवन. शिवाय आई वडील आपल्या मेंढ्या घेऊन ह्या गावातून त्या गावात जात असत. मुक्कामाचा पत्ता नाही. पण इतकं असूनही एक गोष्ट चांगली होती की बिरदेवला शाळेची ओढ होती. छोटा बिरदेव गावातील प्राथमिक शाळेत जाऊन बसायचा आणि घरी येऊन आपल्या 2 खोल्यांच्या झोपडीत बसून तो अभ्यास करायचा. कधी वाटलं घरी अभ्यास होत नाही तर तो शाळेच्या व्हरांड्यात बसून तासनतास अभ्यास करत राहायचा. शाळेचा निकाल लागला की बिरदेव पहिला किंवा दुसरा हमखास यायचा. शाळेच्या शिक्षकांनी बिरदेवमध्ये असलेली जन्मजात हुशारी हेरली आणि एक दिवस शिक्षकांनी बिरदेवच्या वडिलांना शाळेत बोलावून घेतले. शिक्षक म्हणाले, पोरग हुशार आहे, त्याला चांगलं शिक्षण मिळालं तर नाव काढल. मास्तरांचे हे शब्द ऐकून बापाचे डोळे पाणावले. त्यांना आपलं तरुणपण आठवलं. बिरदेवच्या वडिलांना सुद्धा सैन्यात भरती व्हायचे होते, पण परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. पुढे जबाबदारी आली आणि त्यांनी आपला मेंढ्या पालनाचा व्यवसाय सुरू ठेवला. पुढे यमगेच्या जय महाराष्ट्र विद्यापीठात बिरदेवने 8वीत प्रवेश घेतला. SSC बोर्डाच्या परीक्षेत 96% गुण मिळवत बिरदेव केंद्रात पहिला आला. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडून बिरदेवला अभिनंदनाचं पत्रही आलं. ही गोष्ट त्याच्या कुटुंबापासून शाळेला सुद्धा अभिमानाची होती. हे सगळं ठीक होतं, पण शिक्षणासाठी पैसा लागतो. तो आणायचा कुठून हा मोठा प्रश्न होता. त्याच वेळी कोल्हापूरच्या रविराई चॅरिटेबल ट्रस्टने बिरदेवला 11वी आणि 12वी या 2 वर्षांसाठी दत्तक घेतलं. बिरदेवने विज्ञान शाखेत प्रवेश घेत 89% गुण मिळवत तो पास झाला. पुढे त्याने पुण्याला सिव्हिल इंजिनिअरिंग केले. त्यानंतर बिरदेवचा मोठा भाऊ वासुदेव याने दाखवलेल्या शासकीय अधिकारी बनण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी बिरदेव धडपड करू लागला. त्याने UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पुढे बिरदेव दिल्लीत गेला. त्याने खूप खस्ता खाल्ल्या. 2 वर्षे यश काही मिळालं नाही. तो पुन्हा पुण्यात आला. नेटाने उभा राहिला. 3रा अटेम्प्ट दिला आणि 22 एप्रिल 2025 रोजी गरीबाचा पोर UPSC परीक्षेत देशात 551वी रँक मिळवत उत्तीर्ण झाला. बिरदेवचा हा प्रवास पुढे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरत राहील. एका मुलाखती दरम्यान बिरदेवला विचारण्यात आले की बिरदेव, उद्या शासकीय अधिकारी झाल्यावर तू सर्वसामान्यांसाठी काय करशील? बिरदेव मोकळेपणाने आपल्या कोल्हापुरी शैलीत म्हणाला, सर्वसामान्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेणारा आपला हक्काचा माणूस हवा असतो. मी हक्काचा माणूस बनून त्यांचं काम करेन. गावरान निरागस बिरदेव उद्या मोठा साहेब बनेल यात शंकाच नाही.
त्याने केलेल्या कष्टामुळे तो आजच सर्वसामान्यांच्या मनात मोठा साहेब झाला आहे. मित्रांनो, तुम्हाला या मुलाची गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. त्याशिवाय आणखी कोणाची गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.